नमस्कार. पंचममण्डलं पंचमः नाट्यपाठः लोकरंजकं लोकनाट्यम या पाठाच्या भाषाभ्यासामध्ये प्रथमः प्रश्नः माध्यमभाषया ससंदर्भं स्पष्टीकुरुत. प्रथमं वाक्यं सुरवाणी न केवलं विद्वर्धनम्. या वाक्याचा सरळ अर्थ सुरवाणी म्हणजेच संस्कृत भाषा ही केवळ विद्वानांचे धन नाही. यानंतर या पाठाचा संदर्भ प्रस्तुत वाक्य लोकरंजकम लोकनाट्यम या पाठातून घेतलेले आहे. हा पाठ म्हणजे प्रभाकर महादेव भातखंडे यांनी लिहिलेल्या नाटकातून मुक्ता या संस्कृत लोकनाट्यातून घेतलेला पाठ आहे. हा आपण संदर्भ घेऊया. यानंतर आपण या वाक्याचं स्पष्टीकरण लिहूया. यामध्ये सुरुवातीला सूत्रधार प्रवेश करतो आणि नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यासाठी आपली पत्नी हिला हाक मारतो. नाटकाच्या सुरुवातीला रंगमंचावर जे मंगलविधी केले जातात ते सर्व पूर्ण झालेले आहे. तेव्हा आता कोणत्या विषयाशी संबंधित नाटक आपण सादर करूया असा प्रश्न तो विचारतो. परंतु आर्या रंगमंचावर येत नाही. या उलट तिचा निरोप सांगण्यासाठी तिची मैत्रीण रंगमंचावर येते आणि म्हणते की आज बाईसाहेब तुमच्याबरोबर नाटक सादर करणार नाही, कारण तुमच्या नाटकांमध्ये नाविन्य नाही, वैविध्य नाही. त्या जुन्या पुराण्या कथा असतात आणि राजे तेच ते राजे आणि त्या कथा अशी नाटकं विद्वान लोक सुद्धा पुन्हा पुन्हा पाहू इच्छित नाहीत आणि त्यामुळे बाईसाहेबांना नाटक करायचं नाही. आणि अशा प्रकारे सूत्रधारासमोर पहिला प्रश्न होता की कोणत्या विषयाशी संबंधित नाटक करावे. त्या प्रश्नाचे उत्तर न मिळता आणखी एका प्रश्नाची भर पडली की आता त्याची पत्नी त्याच्याबरोबर नाटक करणार नाही, कारण तेच ते जुने विषय, तेच ते जुने नायक, त्यामध्ये कोणताही नवीन प्रकार नाही. आणि त्यामुळे हा जो पहिला सूत्रधाराचा प्रश्न होता की कोणते नाटक सादर करावे, तो प्रश्न आणखी गंभीर बनला. याच वेळी त्याचा मदतनीस असलेला नट अचानक प्रवेश करतो आणि मग तोही आपले मत व्यक्त करतो की ही जी पूर्वीची नाटकं आहेत ती विद्वानांना सुद्धा कठीण वाटतील अशा प्रकारची नाटकं आहेत. आणि पुन्हा पुन्हा जरी एखादा आवडता पदार्थ असला तरी तो त्याचा अतिरेक झाला की जसं पोट बिघडतं, त्याप्रमाणे रसिक प्रेक्षकांना सुद्धा पुन्हा पुन्हा तीच नाटकं पाहून जणू काही अपचन झालं आहे. आणि म्हणून प्रेक्षकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या समाधानासाठी आणि शिवाय बाईसाहेब रागवले आहेत त्यांचंही समाधान करण्यासाठी आपण काहीतरी वेगळं सादर करूया असं सुचवण्यासाठी हा नट धावत आला आहे. सूत्रधाराला अतिशय आनंद होतो की आपल्या प्रश्नाचं उत्तर हा काहीतरी आपल्याला सुचवतोय आणि म्हणून तो काय विचारतो तेव्हा नट लोकनाट्यम असं उत्तर देतो. लोकनाट्य हा शब्द ऐकल्याबरोबर सूत्रधार जणू काही खूप मोठं चुकीचं एखादं वाक्य ऐकल्याप्रमाणे अब्रह्मण्यम असं म्हणतो. कारण लोकनाट्य म्हणजे तर तमाशा, आणि तमाशा हा काय संस्कृतमध्ये सादर करणार गिर्वाण भाषायाम लोकनाट्यम प्रयोक्तव्यम असं तो अतिशय आश्चर्याने किंवा अतिशय
आश्चर्याने म्हणतो, धक्का बसल्याप्रमाणे म्हणतो. आणि त्यावेळी नट आपल्या मताचं समर्थन करण्यासाठी सूत्रधाराला म्हणतो की त्यात काय वाईट आहे किंवा त्यात काय दोष आहे, त्यात काय चूक आहे. कारण सुरवाणी म्हणजे संस्कृत भाषा ही केवळ विद्वानांचे धन नाही, ती तर लोकभाषा आहे. आणि म्हणून लोकांसाठी लोकांना आवडेल असं साहित्य, नाटक, काव्य इत्यादी गोष्टी संस्कृतमध्ये लिहिल्या गेल्या पाहिजेत. याच वाक्याचा अर्थ असा आहे की पूर्वीचे पुराणातल्या जुन्या पुराण्या कथा, नाटक, काव्य तीच लोकांनी का ऐकत राहायची किंवा का पाहत राहायची? संस्कृतमध्ये नवीन निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. पूर्वीच्या काळची नाटकं प्रसिद्ध असतील, उत्तम असतील, परंतु ती त्या काळच्या अभिरुचीला अनुसरून होती, त्या काळच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीला अनुसरून होती. आताच्या काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्याच क्षेत्रात खूप मोठा बदल झालेला आहे. आताच्या काळाचे लोकांचे मनोरंजनाचे विषय वेगळे आहेत आणि त्यामुळे लोकांच्या अभिरुचीला अनुसरून त्यांना आवडेल असं लेखन संस्कृतमध्ये झालं पाहिजे, असं या प्रभाकर भातखंडे महोदयांचं मत या नटाने येथे व्यक्त केलेलं आहे. आपल्याला वैशिष्ट्यामध्ये असं लिहिता येईल की सुरवाणी म्हणजे संस्कृत भाषा ही प्राचीन काळी लोकभाषा होती. शिवाय भारतीय संविधानाने संस्कृत भाषा ही 14 राष्ट्रीय भाषांमध्ये स्वीकृत केलेली एक आधुनिक भाषा आहे. आणि म्हणून आधुनिक समाजातील साहित्याचे सगळे प्रकार संस्कृतमध्ये सुद्धा आले पाहिजे. संस्कृत ही केवळ विद्वानांची भाषा असा शिक्का तिच्यावर बसणं योग्य नाही. असा शिक्का जर तिच्यावर बसला तर ती केवळ एका मर्यादित गटापुरती सीमित राहील. ती लोकभाषा आहे तर ती जनसामान्यांची भाषा झाली पाहिजे. तिचा प्रचार प्रसार झाला पाहिजे मोठ्या प्रमाणात. आणि जेव्हा भाषा अशा प्रकारे लोकांमध्ये पोहोचते तेव्हाच ती प्रवाही राहते, तेव्हाच ती विकसित होत राहते. म्हणून सुरवाणी ही लोकभाषा आहे हे मत अतिशय योग्य आहे. अशा प्रकारे या वाक्याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. द्वितीयं वाक्यं त्वमेव सूत्रधारो भूत्वा लोकनाट्यं प्रदर्शय. या वाक्याचा सरळ अर्थ, तूच सूत्रधार होऊन लोकनाट्य सादर कर. या वाक्याचा संदर्भ, लोकरंजकं लोकनाट्यं या पाठातून वरील वाक्य घेतले आहे. हा पाठ म्हणजे प्रभाकर महादेव भातखंडे हे आधुनिक संस्कृत कवी आणि नाटककार यांनी लिहिलेल्या मुक्ता या संस्कृत लोकनाट्यातून घेतलेला हा उतारा आहे आणि त्यामधील हे वाक्य आहे. यानंतर आपण लिहूया स्पष्टीकरण. रंगमंचावर सर्व मंगलविधी पार पाडल्यानंतर सूत्रधार नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारून आता आपण कोणत्या विषयावर नाटक सादर करूया असे विचारतो. परंतु ती न येता तिची मैत्रीण तिचा निरोप आणते की पूर्वीची जुनी पुराणी नाटकं पाहून लोक कंटाळले आहेत आणि त्यामुळे मी नाटक सादर करणार नाही. सूत्रधाराचा कोणते नाटक सादर करावे हा प्रश्न तर अनुत्तरित राहतोच, शिवाय हा पेच अधिक गहिरा होतो. आणि अशा वेळी त्याचा मित्र नट त्याच्या मदतीला येतो आणि तो असं सुचवतो की प्रेक्षकांना खुश करण्यासाठी, नाविन्य आणण्यासाठी वेगळ्या प्रकाराचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि शिवाय बाईसाहेबांचा राग शांत करण्यासाठी आपण लोकनाट्य सादर करावे. सूत्रधाराला
हे ऐकून धक्का बसतो. लोकनाट्य म्हणजे तर तमाशा. संस्कृत भाषेत लोकनाट्य कसे काय सादर करणार? असं तो आश्चर्याने विचारतो. त्यावेळी नट आपल्या मताच्या समर्थनासाठी सांगतो की संस्कृत भाषा ही काही केवळ विद्वान लोकांची मक्तेदारी नाही. संस्कृत ही लोकभाषा आहे. प्राचीन काळी सुद्धा ती लोकभाषाच होती. आधुनिक काळात भारतीय संविधानाने ती एक आधुनिक भाषा म्हणून स्वीकारली आहे. असे असताना आधुनिक काळातील सर्व साहित्य प्रकार संस्कृतात आले पाहिजेत. भाषा जेव्हा प्रवाही राहते, भाषा जेव्हा लोकांमध्ये सादर होते, लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हाच ती विकसित होत राहते. हे नट सखीलाही मान्य होते, मैत्रिणीलाही मान्य होते आणि इतकंच नव्हे तर सर्व प्रेक्षकांना सुद्धा हे मत पटते आणि म्हणून ते सर्वजण सुद्धा लोकनाट्य लोकनाट्य हवं आहे अशा प्रकारे घोषणा करतात. सूत्रधाराच्या हे लक्षात येतं की आधुनिक काळात संस्कृतचा प्रचार प्रसार होण्यासाठी, संस्कृत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना आवडणारे माध्यम स्वीकारले पाहिजे. जर लोकनाट्य हे लोकांचे आवडते माध्यम असेल, मनोरंजनाचे साधन असेल, तर संस्कृतमध्ये ते आणल्यामुळे संस्कृत लोकांपर्यंत पोहोचणार आहे, संस्कृतचा विकास होणार आहे. आणि म्हणून सूत्रधार हे मान्य करतो की आपण संस्कृतमध्ये लोकनाट्य सादर करूया. मात्र कदाचित हा नवीन प्रयोग आहे आणि म्हणून या नवीन प्रयोगाची जबाबदारी नव्या ताक नव्या ताकदीच्या उमेदीच्या लोकांकडे द्यावी. म्हणून नटाला तो असं सांगतो की आता तूच सूत्रधार हो आणि हे लोकनाट्य सादर कर. अशा प्रकारे सूत्रधाराने नटावर मोठा विश्वास दाखवला आहे. नटावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. नट लोकनाट्यामध्ये लोकनाट्य सादरीकरणामध्ये पटाईत असेल, कुशल असेल. आता त्याला हेच लोकनाट्य संस्कृतमध्ये सादर करायचे आहे. हे आव्हान सूत्रधाराने त्या नटावर सोपवले आहे. अशा प्रकारे आपण स्पष्टीकरण लिहिणार आहोत या वाक्याचं आणि यानंतर वैशिष्ट्यामध्ये आपण असं लिहिणार आहोत. ज्याप्रमाणे नदी प्रवाहित राहते, नदीमध्ये पाणी नवीन येत राहते, तेव्हाच नदी लोकांना उपयुक्त ठरू शकते. त्याप्रमाणे भाषा सुद्धा नवीन नवीन साहित्याचे प्रकार जेव्हा आत्मसात करत राहते, तेव्हाच लोकांपर्यंत पोहोचत राहते, लोकांकडून स्वीकारली जात राहते. आणि म्हणून संस्कृत भाषेत आधुनिक काळातले सर्व साहित्य प्रकार लिहिले गेले पाहिजेत. लोकनाट्य सुद्धा संस्कृत भाषेत सादर झाले पाहिजे. हे मत, हे लेखकाचे मत अतिशय योग्य आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत.